हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू साद इंग्लिश अकॅडमी. आपण जी बेसिक सुरू केली आहे, जे मी तुम्हाला रोज एक नवीन व्हिडिओ टाकतोय, जेणेकरून तुम्हाला इंग्रजीमध्ये चांगल्या पद्धतीने बोलता येईल. बघा, इंग्रजीमध्ये भरपूर वाक्य आहेत. मी सध्या तुला एक सोपे स्ट्रक्चर घेतोय, कारण हे सोपे स्ट्रक्चर जर तुमचे चांगले पाठ झाले, चांगली प्रॅक्टिस झाली, तर जर मोठे स्ट्रक्चर शिकताना तुम्हाला अडचण नाही येणार. फक्त मी जे वाक्य शिकवणार आहे तर ते फक्त लिहू नका, त्याला अर्थासमोर प्रॅक्टिस करा. मी तुम्हाला नेहमी सांगते ना, प्रॅक्टिस कोणासोबतही करा. तुम्ही मम्मीसोबत करा, पप्पांसोबत करा, मित्रांसोबत करा, पण प्रॅक्टिस करा. वाकडं करा, तिकडं करा, वरती तडे करून प्रॅक्टिस करा, पण करा नक्की प्रॅक्टिस. कारण प्रॅक्टिस शिवाय तुम्हाला कधीही काही बोलता येणार नाही. मग आजचा जो स्ट्रक्चर आहे, तुम्ही विचार करा की सर आज काय शिकवणार आहे. तर मी आज शिकवणार आहे तुम्हाला आय कॅन प्लस V1. आता V1 काय, तर तुम्हाला जे क्रियापदाचं पहिलं रूप असतं, जसं खेळणे, लिहिणे, यांना क्रियापद म्हणतात, ऍक्शन म्हणतात. तर कॅन नंतर तुम्हाला एक ऍक्शन करायची आहे. कॅनचा वापर केव्हा करतात, जे कामामध्ये करण्याची तुमच्यामध्ये क्षमता आहे. समजा आता एक दोन व्यक्ती आहे, एक व्यक्ती फक्त एकच लाडू खाऊ शकतो. जसं आता फॉर एक्झाम्पल इकडे आता हे दोन मुलं आहेत, राईट. आता ही मुलगी फक्त एकच लाडू खाऊ शकते दिवसभरात, वन टाइम एकच लाडू. पण हा मुलगा दिवसभरात 10 लाडू खाऊ शकतो. त्याच्यावरती ॲबिलिटी आहे, म्हणून तो काय म्हणेल, तो कॅनचा वापर. हा, मी काम करू शकतो, कॅन वापरायचं आहे. किंवा बघा, तुम्हाला सायकल समजा आता हिला सायकल येते, हिला येत नाही, मग तो म्हणे, किंवा ही म्हणे, हा मला सायकल येते, मला काम करता येतं, तो कॅनचा वापर करायचा आहे. ओके, तुम्ही जा. कॅनचा अर्थ काय तुम्हाला समजलं असेल, की जे काम तुम्ही करू शकतात. जसं आता मला दिलंय, मी खेळू शकतो, म्हणजे माझ्यामध्ये काम करता येतं, मला खेळता येतं. जसं आता बघा, मी तुम्हाला काय म्हणलं, आय कॅन, जसं तसं घ्यायचंय, काही चेंजेस करायचे नाही. जसं आता मला म्हणायचंय आय कॅन, झालं. आणि खेळायला काय म्हणता, प्ले, आय कॅन प्ले, बस हा चेंजेस करायचा आहे. दुसरं वाक्य काय, मी कार चालवू शकतो. मी म्हणजे आय, चालवणं काय म्हणता, आय कॅन. आणि ड्राईव्ह, आय कॅन ड्राईव्ह अ कार. मी लिहू शकतो, आय कॅन. लिहायला काय म्हणता, राईट, आय कॅन राईट. असं हजारो वाक्य करू शकताय. जसं आता मी अभ्यास करू शकतो, आय कॅन स्टडी. तुम्हाला माहिती आहे, मी फक्त वाक्य शिकून तर मोकळं होत नाही, मी प्रॅक्टिस करून घेतो. मी आता दोन मुलांना काय उभं करेल. मी आता प्राची, मी तुला काही वाक्य विचारेल, ते तू बोलून दाखवायचं, असं समोर बोलायचं. ओके, तुला म्हणायचं मी कार चालवू शकते, I can drive a car. आय कॅन ड्राईव्ह कार. I can drive a car. जोराने बोल. I can drive a car. स्पीक लावले. I can drive a car. मी अभ्यास करू शकतो, I can study. स्पीक लावले. I can study. मी लिहू शकतो, I can write. मी नाचू शकतो, I can मी dance. खाऊ शकतो, I can मी eat. नाश्ता करू शकतो. I can eat break. हॅव ब्रेक. हॅव ब्रेक. मी नाश्ता करू शकतो, I can have breakfast. मी शाळेत जाऊ शकतो, I can go to school. मी काम करू शकतो. I can work. पाहिलं, कॅनचा वापर तुम्ही कसं करणार आहे, फक्त प्रॅक्टिस करत जायचे. आता तू अरे बाबा, वाक्यांचं वाक्य बोलायचं. मी इंग्रजी बोलू शकतो, I can speak English. आय कॅन स्पीक इंग्लिश. I can speak English. जोराने बोल. I can speak English. मी मराठी बोलू शकतो, I can speak Marathi. मी जर्मनी बोलू शकतो, I can speak Germany. मी शाळेत जाऊ शकतो, I can go to school. मी आय कॅन गो टू. I can go. थांब, मी शाळेत जाऊ शकतो, I can go to school. मी झाडे लावू शकतो, I can plant tree. मी भांडण करू शकतो. I can quarrel. ओके, जा. तर अशी प्रॅक्टिस तुम्ही घरी करायची. तर मी तुम्हाला होमवर्कसाठी काही वाक्य देतो, ते वाक्य 3 किंवा 4 वाक्य देईल तुम्हाला. पहिलं वाक्य घ्या, मी पोहू शकतो. दुसरं वाक्य घ्या, मी चोरी करू शकतो. तिसरं वाक्य, मी शिकवू शकतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा. फक्त आपल्यालाच नाही, तर ह्या दोघांना सुद्धा लाईक करा. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही सुद्धा म्हणा. Thank you very much.